नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवत आहोत, अगदी घरात कुठलीही भाजी नसेल तर तुम्ही सहज अशी डाळ कांदा बनवू शकता. तो सगळ्यांना आवडेल असा आज आपण डाळ कांदा कसा बनवायचा तो पाहतोय. तेल घातलं कढईमध्ये, जिरा मोहरी कढीपत्ता घालायचा. चांगलं फ्राय झालं की भरपूर सारा असा आपण इथे कांदा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. डाळ कांदा म्हटलं की जास्त प्रमाणात डाळ कांद्यामध्ये शक्यतो कांदाच घातला जातो, त्यामुळे तो डाळ कांदा खायलासुद्धा खूप जबरदस्त लागतो. तर डाळ कमी आणि कांदा जास्त प्रमाणात घालायचा, म्हणजे डाळ कांदा खायला छान लागतो. तर आता हा कांदा आपल्याला थोडासा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची टेस्ट छान लागते. कच्चा आहे तोपर्यंत डाळ घालायची नाही. कांदा 1 मिनिटभरासाठी तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता 1 मिनिटभरानंतर कांदा परतल्यानंतर कलर थोडंसं चेंज झालेला आहे. आता इथे कांदा परतला की यामध्ये घरगुती जो मसाला असतो तो टाकलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून घेतली. आता डाळ कांदा बनवताना कुठलेही जास्त प्रमाणात इथे मसाले वापरायचे नाही, कारण अशाच पद्धतीने डाळ कांदा बनवला तर तो झणझणीत आणि खायलासुद्धा टेस्टी लागतो. मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपण ह्या कांद्यामध्ये सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहे आणि आता यामध्ये आपल्याला मी एक तास ते 1.5 तासासाठी डाळ भिजवून घेतलेली आहे. तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर जास्त वेळासाठी ही डाळ भिजवली तरीसुद्धा चालेल. जेवढी जास्त तुम्ही डाळ भिजवून घ्याल तेवढी पटकन ही डाळ कांदा तयार होतो. आणि त्याचबरोबर डाळ कांद्यामध्ये जर पाणी घातलं तर त्याची टेस्ट लागत नाही. त्यामुळे पाणी न घालता डाळ कांद्याची जर भाजी बनवली तर खरंच खूप चविष्ट आणि चवदार लागते. त्याचबरोबर कांदा असा पानसट पडत नाही, शिजून त्याचा गाळ होतो पाणी घातल्यानंतर. त्यामुळे पाणी न घालताच डाळ कांदा तयार करा. त्यानंतर चवीप्रमाणे यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला आता आपल्याला परतवायचं आहे. इथे आपण एक थेंबही पाण्याचा वापर करणार नाही आहोत. पाणी न घालताच आपला छान असा डाळ कांदा इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर सुरेख असा मस्त डाळ कांदा झालेला आहे. आम्ही तर खूप आवडीने खाल्ला, तुम्हीसुद्धा खाऊ शकता. तर आता यामध्ये 2 चमचे भाजून घेतलेल्या दाण्यांचा कूट घालून घेतला, थोडीशी कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं. तयार आहे आपला इथे डाळ कांदा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.